हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया मस्तपैकी शेवभाजी। त्यासाठी मी इथे 3 चमचे तेल तापवलं, त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे। कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलं आणि कांदा मी चांगला काळसर भाजून घेतला, कारण आपल्याला शेवभाजीला एक स्मोकी फ्लेवर पाहिजे म्हणून। आता यामध्ये मी छोटासा टोमॅटो घातला आहे बारीक चिरून। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करा। आता ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले घातले आहेत। कांदा लसूण मसाला, हिंग, जिरा पावडर, धना पावडर, हळद, मीठ आणि त्यानंतर गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर असे सगळे मसाले घालून आपल्याला चांगले मिक्स करायचे आहे। आता ह्यामध्ये मी वाटण घालत आहे। लाल मिरची, कांदा, खोबरं आणि आलं लसूण असं थोडंसं भाजून मी वाटलं आहे, ते मी ह्याच्यामध्ये टाकते। आता हा पूर्ण मसाला आपला चांगल्या प्रकारे फ्राय करायचा आहे। जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे। चांगलं तेल सुटू द्या या मिश्रणाला। हे बघा, आता तेल सुटत चाललं मिश्रणाला चांगल्यापैकी। चांगल्या प्रकारे मिक्स करा। आता बघा, मसाल्याचा कलर चेंज झाला आहे, चांगला रंग आला आहे त्याला। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया। तुम्हाला ग्रेव्ही कशी दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही ग्रेव्ही करा। आता एक चांगली उकळी येऊ द्या या तरीला। हे बघा, चांगली उकळी फुटली आहे, तेल पण चांगलं सुटलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलमध्ये हे शेवभाजीचा रस्सा काढते। तर ही झाली आपली शेवभाजी रेडी। आता या रस्स्यामध्ये मी ही शेव टाकणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी पण टाकू शकता, पण त्यामुळे शेव नरम होऊ शकते, पण काही लोक तसे पण खातात। तर अशा प्रकारे आपली शेवभाजी रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।